संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होतंय। यावेळी फक्त एका आठवड्याच्या कालावधीमध्ये होत असलेले हे अधिवेशन अत्यंत तापलेलं राहण्याची चिन्ह आहेत। स्थानिक संस्थांच्या निवडणुकीचा घोळ, शेतकरी कर्जमाफी, तपोवनमधील वृक्षतोड, पार्थ पवार जमीन प्रकरण यासह अनेक मुद्दे या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। दरम्यान सध्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नाहीये, त्यामुळे आता दुखावलेले विरोधक आणखी ताकदीनं एकत्र येत सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। महायुतीचं सरकार स्थापन होऊन वर्ष झालं तरीही अजूनही विरोधी पक्षनेता नेमण्यात आलेला नाहीये आणि यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव राज्य सरकारवर निशाणा साधतायत आणि ते असंही म्हणतायत की पाप बाहेर येऊ नयेत म्हणून विरोधी पक्षनेता निवडला जात नाहीये असा आरोप त्यांनी केलाय। तर विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अध्यक्षाचा असतो, सरकारचा नसतो, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। जेवढा सत्ताधारी पक्ष महत्त्वाचा तेवढाच विरोधी पक्ष देखील महत्त्वाचा आहे आणि विरोधी पक्षाचा मान सन्मान राखणं हे सत्ताधारी पक्षाचं काम असतं। परंतु हा जो सत्ताधारी पक्ष आहे अत्यंत मुजोर आहे। या सत्ताधारी पक्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही, राज्यघटना मान्य नाही, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही। त्यामुळं हे सातत्यानं अशा प्रकारची वक्तव्य करतात आणि विरोधी पक्षनेतेपदाची निवडणूक आणि निवड ते जाणीवपूर्वक लांबणीवर टाकतात, कारण यांचा लोकशाहीवर विश्वास नाही।